आलोक बगाडे, आपला रिअल इस्टेट कोच आणि कन्सल्टंट. गेली 15 दिवसापासून माझे मित्र मनीषजी मला कॉल करत होते की आलोक, तू आमच्या प्रोजेक्टवरती येऊन जा. अखेर आजचा दिवस उजाडला आणि मी मनीष सरांच्या प्रोजेक्टवरती आलो. मनीष सर, शुभश्री ग्रुप या चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. कसे आहात आपण? जबरदस्त. थँक्यू. मनीष सरांनी एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे, जो प्रोजेक्ट आहे स्क्वेअर फीट ग्रुपचा रिगल स्क्वेअर म्हणून. रिगल स्क्वेअर प्रोजेक्ट बद्दल सर आपण मला थोडस इन्फॉर्मेशन देऊ शकता? माझ्या क्लायंट्सला, माझ्या मित्रांना, माझ्या कलिग्स लोकांना. बिलकुल सर. सगळ्यात पहिले मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही मला आपल्या चॅनलवरती एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला की आमचा प्रोजेक्ट तुमच्या शुभश्री ग्रुप या चॅनलवरती आपल्या क्लायंट पर्यंत पोहोचवावा. त्याबद्दल परत आपले धन्यवाद. मला जे सांगायचं होतं की रिगल स्क्वेअर हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे स्क्वेअर फीट ग्रुप. ओके. त्यांची टॅगलाईन आहे हॅपीनेस इन एव्हरी स्क्वेअर फीट. त्यांचं म्हणणं कसं आहे सर की हे जे डेव्हलपर आहेत स्क्वेअर फीट ग्रुप, हा जो ग्रुप आहे जवळजवळ 1961 पासून 1961 सालापासून मार्केटमध्ये कार्यरत आहेत. ओके. त्यांचं लक्ष होतं की ठाणे जिल्ह्यामध्ये आपले प्रोजेक्ट लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आणि अजूनही करत आहेत. त्यांनी पूर्णपणे ठाणे शहरात डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रमाणात केली. फक्त रेसिडेन्शियलच नाही, कमर्शियल या क्षेत्रामध्ये पण त्यांनी आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. जर म्हणायचं झालं आतापर्यंत 50 पेक्षाही जास्त प्रोजेक्ट त्यांनी डिलिव्हर्ड केलेले आहेत. 20 मिलियन स्क्वेअर फीट हे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. ओके. जवळजवळ 5,500-6,000 हजार पेक्षा जास्त कुटुंब आपल्यासोबत सुखाने नांदत आहेत. त्यांचं म्हणणं कसं आहे की सर आतापर्यंत त्यांनी आमच्यासोबत जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यामध्ये त्यांना फळ मिळत गेलं. ओके. त्यांच्या सुखामध्येच आमचं समाधान आहे. ओके, छान. म्हणजे स्क्वेअर फीट ग्रुपचे जे आहे तर तुम्ही पाहताय की क्लायंटचं जे सुख आहे याच्यामध्ये समाधान आहे. शेवटी काय पाहिजे असतं की कोणताही क्लायंट असू दे, जर त्याला त्याच्या स्वप्नाचं घर मिळालं ना आणि त्या स्वप्नाचं आणि हक्काचं घर योग्य ठिकाणी मिळालं की तो निवांत असतो, शांत असतो, त्याची फॅमिली एका जागेवरती स्टेबल झालेली असते. खरोखरच खूप चांगलं काम जे आहे स्क्वेअर फीट ग्रुप 1961 पासून करत आहे. त्यांनी आतापर्यंत सांगितलं की 50 पेक्षा अधिक प्रोजेक्ट त्यांनी डिलिव्हर्ड केलेले आहेत. मुंबईसह ठाणे असेल या ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत. जस्ट आता तुम्ही बीकेसी असं ऐकलेलं असेल. हा बीकेसी म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि बीकेसी 2 हे मी आता जस्ट सरांकडनं ऐकलं की आलोक सर आपलं बीकेसी 2 मध्ये सरचं स्वागत करीत आहे. सर हे बीकेसी 2 नेमकं आहे काय? बीकेसी 2 थोडं एलॅबोरेट करून सांगतो. ओके. मुंबई सगळ्यांनी ऐकलेली आहे. जे नवीन येते त्याला म्हणतात नवी मुंबई. येस. ठाणे सगळ्यांनी ऐकलंय. नवीन येते त्याला म्हणतात न्यू ठाणे, अप्पर ठाणे किंवा निओ ठाणे. बरं. तसं नाशिक, नवी नाशिक असं सगळीकडे प्रसारित चाललेलं होतं. मग आपण म्हटलं की जर गव्हर्नमेंटनेच ह्याला नाव दिलेलं सर, हे कोणी रिअल इस्टेट मधले डेव्हलपर नाही ज्यांनी हे नाव दिलेलं आहे, हे गव्हर्नमेंटनेच नाव दिलेलं आहे. जसं बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे, बीकेसी 2 याला भिवंडी कल्याण कॉरिडॉर असं नाव देण्यात आलेलं आहे. भिवंडी कल्याण कॉरिडॉर. अरे वा, बहुत बढिया. त्याच्या मागचं कारण भिवंडी एक सेंट्रल जागा झालेली आहे आणि भिवंडी ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं ते आता लक्ष केंद्रित झालेलं आहे. एक्झाम्पल जर द्यायचं म्हणालो तर तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट, सेफ एक्सप्रेस ह्या ज्या नामांकित कंपन्याज आहेत ज्या लॉजिस्टिक्स मध्ये येतात, सप्लाय चेन मध्ये येतात, ह्या दिग्गज कंपन्यांनी त्यांचे मोठमोठे वेअर हाऊसेस, गोडाऊन्स ह्या भिवंडी क्षेत्रामध्ये आणलेले आहेत. याचा सगळ्यात मोठा फायदा या ठिकाणाहून कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. तुम्हाला ठाणा मुंबई जायचं असेल किंवा नवी मुंबई जायचं असेल, मुंबई नाशिक हायवे किंवा गुजरात वाया वेस्टर्न सबर्ब्स जायचं असेल, हा सेंट्रल पॉइंट झालाय. ओके.
ह्याच्याने कनेक्टिव्हिटी खूप चांगली मिळत आहे. म्हणून या ठिकाणी आपण गेल्या 7 वर्षापूर्वी एक छोटीशी जागा घेतलेली होती, म्हणायला हरकत नाहीये. 4 एकरच्या आसपास आपण जागा घेतलेली होती आणि त्या ठिकाणी आपलं स्वप्न होतं आपल्या टॅगलाईनशी रिलेटेड, हॅपीनेस इन एव्हरी स्क्वेअर फीट. ओके म्हणून आपण एक गेटेड कम्युनिटी बनवण्याचा प्रयत्न केला. ओके ओके. म्हणजे मित्रांनो, बीकेसी म्हणजे भिवंडी कल्याण कॉरिडॉर. येस. आणि ह्या भिवंडी कल्याण कॉरिडॉर मध्ये जर पाहायला गेलं, सरांनी सांगितल्याप्रमाणे अमेझॉन, फ्लिपकार्ट असे मोठमोठ्या कंपन्यांचे वेअर हाऊसेस, गोडाऊन या ठिकाणी येत आहेत. माझ्या मते सर या ठिकाणी मोठमोठे डेव्हलपर्स पण आलेले आहेत. अगदी बरोबर सर. हे डेव्हलपर्स या ठिकाणी याच्या पाठीमागचं कारण एवढंच असेल की हा जो आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे की हा सेंट्रल प्लेस आहे. जर या ठिकाणी गोदरेज सारखे प्रोजेक्ट आलेले आहेत, लोधाने जागा घेतलेली आहे, लोधाचे प्रोजेक्ट आहेत, त्यानंतर जर तुम्ही पाहता महिंद्रा अँड महिंद्रा आहे आणि टाटा यांचे प्रोजेक्ट या ठिकाणी आलेले आहेत. हिरानंद सुद्धा आले सर. हो, हिरानंदाने म्हटलं की सर लोक क्वालिटी म्हणतात. हिरानंदानी सुद्धा आलेला आहे. मित्रांनो, हिरानंदानी आला, टाटा असू दे, त्यानंतर गोदरेज असू दे, किंवा तुमचा महिंद्रा अँड महिंद्रा असू दे, किंवा लोधा असू दे. बट जर आपण यांच्याकडे जर पाहताय तर यांच्याकडे जर फ्लॅटची तिकीट साईज वगैरे जे आहे ना, सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी अशी नाही. रिगल स्क्वेअर हा जो प्रोजेक्ट आहे हा माझ्या मते सर सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा असा प्रोजेक्ट आपण घेऊन आलेला असावा. कारण की मी या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं की रिगल स्क्वेअरचे सगळे म्हणजे पहिल्या माळ्यापासून ते 14व्या माळ्यापर्यंतचे फेज 1 असू दे, फेज 2 असू दे, हे पूर्णपणे सोल्ड आउट झालेले आहे. आणि आज माझ्या मध्ये आपण फेज 3 चं लॉन्च केलेलं आहे गेली आठवड्याभरापूर्वी. तर फेज 3 चे पण माझ्या मध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे की 25% ऑलरेडी सोल्ड आउट झालेला आहे. बरोबर सर. म्हणजे याचं कारण नेमकं काय आहे की या ठिकाणी पहिल्या माळ्यापासून ते 14व्या माळ्यापर्यंत फेज 1 आणि फेज 2 हे पूर्णपणे डिलिव्हर जाऊन त्या ठिकाणी लोक त्यांचं स्वप्नातल्या घरातला आनंद खूप चांगल्या पद्धतीने घेताना मला दिसलेले आहे त्या ठिकाणी. याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय असेल? सगळ्यात महत्वाचं कारण 4 एकरची प्रशस्त जागा, फक्त 8 टॉवर्स आपण या ठिकाणी बांधत आहोत. ओके, म्हणजे थोडक्यात एक मिनी टाउनशिप बोलू शकतो. हो, मिनी टाउनशिप म्हणू शकता, गेटेड कम्युनिटी म्हणू शकता. या ठिकाणी आपण जवळजवळ 40%च्या आसपास ओपन स्पेस दिलेला आहे, जो कोणीही देत नाही. जरी देण्याचा प्रयत्न केला पण लोक त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. आपल्याकडे 40%पेक्षा जास्त स्पेस आपण ओपन ठेवलेला आहे. क्या बात आहे. अम्युनिटीज मध्ये 25 पेक्षाही जास्त लाईफस्टाईल अम्युनिटीज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कार्पेट, प्रशस्त असा कार्पेट. टॅगलाईन वरती परत येतो, हॅपीनेस इन एव्हरी स्क्वेअर फीट. खिशाला परवडणारा सारखं हे नक्की मिळत आहे. स्टेशन अगदी जवळ, रोजगारासाठी जायचं असेल कुठे, कनेक्टिव्हिटी खूप अगदी जवळ. त्यामुळे सगळ्या गोष्टी जेव्हा मॅच होतात तेव्हा एखादा व्यक्ती विचार करतो, मुंबईकर विचार करतो की मी हे घर नक्की घ्यावं का, आणि त्याचं उत्तर मनातूनच येतं, हो मला हे घर घ्यावंसं वाटतंय. तो बघायला येतो आणि आपल्या स्वप्नातलं हक्काचं घर बुक करून जातो. ओके सर, या ठिकाणी मी ऐकलेलं आहे की ठाणे, भिवंडी, कल्याण या ठिकाणाकडून मेट्रो 5 पण जाणार आहे. हे मी ऐकलेलं बरोबर आहे का? अगदी बरोबर सर. मेट्रो आणि याचं बेनिफिट हे नेमकं कशा पद्धतीने आमच्या क्लायंटला किंवा ग्राहकांना होऊ शकतं? बरोबर सर. आता याचं उत्तर द्यायचं म्हणजे एकदम गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप जास्त करत आहे. त्याच्यामध्ये रोड डेव्हलपमेंट म्हणा किंवा मेट्रो हे भरपूर ठिकाणी सुरू केलेलं आहे. नितीन गडकरी साहेबांचं स्वप्न जे आहे समृद्धी एक्सप्रेस हायवे, तो आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मुंबई नाशिक हायवे जो सध्या 6 लेनचा आहे तो आता 8 लेनचा होणार आहे. भविष्यामध्ये येणारा विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर जो 126 किलोमीटर लांब आहे. सुरुवातीला त्याचे 8 लेन, 9 लेन, 10 लेन असे जे वेगवेगळे लेन, आता तो चक्क 14 ते 16 लेनचा होणार आहे. तोही आपल्या प्रोजेक्टशी अगदी जवळ असणार आहे. ओके, म्हणजे अंदाजे किती किलोमीटर डिस्टन्स वरती असेल? 4-5 का 2-3? त्याच्या आतमध्ये सर. ओके. मेट्रो सगळ्यांना आवडणारं वाहतुकीचं साधन, मध्ये नवी मुंबई असू दे किंवा पश्चिम मुंबई असू दे,
कल्याण, ठाणे, भिवंडी ह्यावरती पण सरकारने आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं. बरोबर. कल्याण आणि ठाणे ह्याचा जो सेंटर पॉइंट येतो, मध्यबिंदू ज्याला आपण म्हणू शकतो की व्यापाराचा केंद्र म्हणतो, म्हणजे भिवंडी झालं. जर जी कल्याणवरून ठाण्याला जाणारी मेट्रो लेन नंबर 5 आहे, त्या मेट्रो लेन 5 मध्ये एक मेट्रो स्टेशन आहे, त्याचं नाव आहे टेमघर. ते आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती आहे. क्या बात आहे, बढिया. म्हणजे आणि सर त्याचं काम हम्म, येते म्हणण्यापेक्षा म्हणून त्याचं काम ठाण्यापासून सुरुवात झालेलं आहे आणि आपल्या प्रोजेक्टच्या थोडं जवळच कामत घर म्हणून एक एरिया आहे, ओके. तिथपर्यंत त्याचं काम झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ 78% काम या मेट्रो लेन नंबर 5 चं झालेलं आहे, हे मी तुम्हाला सांगू शकतो. ओके. म्हणजे मी माझ्या क्लायंटला सांगू शकतो की माझ्या मित्रांना पण सांगेल की भिवंडी एक सेंट्रल प्लेस झालेला आहे. तसेच मेट्रो 5 म्हणून भिवंडी या ठिकाणाला खूप मोठ्या पद्धतीने बूस्ट होणार आहे. हा जो एरिया जो आहे किंवा हे परिक्षेत्र जे आहे कल्याण, भिवंडी किंवा ठाणे, हे परिक्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बूस्ट मिळणार आहे. मित्रांनो, रिगल स्क्वेअर फीट ग्रुप जो आहे ना, एक गोष्ट घेऊन आलेला आहे. जर पाहायला गेलं तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहात की हे स्वाभिमान हॅशटॅग अपनागर, याच्या पाठीमागचं गुपित काय लपलेलं आहे हे मी सरांकडूनच जाणून इच्छितो. सर, हे आपण जे दिलेलं आहे स्वाभिमान हॅशटॅग मेरा अपना घर, ह्याच्या पाठीमागचं नेमकं विचार काय आहे? हा शब्द आला का, किंवा ह्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण हायलाइट का केलेलं आहे? ओके. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं म्हणणं आहे, प्रत्येक भारतीयाचं स्वतःचं हक्काचं घर असावं. सगळ्यात महत्वाचं शहर भारतामध्ये मुंबई, Yeah. जिला मायानगरी पण म्हटलं जातं. हम्म. मायानगरी जर म्हणालं तर या ठिकाणी भरपूर गोष्टी आहेत, पण हिला स्वप्ननगरी म्हटलं जातं, कारण प्रत्येक जण भारतातला मुंबईमध्ये त्याला यायचं स्वप्न असतं आणि काहीतरी करायचं असतं. Yes, yes, yes. पण राहावं कुठे हा मोठा प्रश्न असतो. तो विचार करतो, मला माझ्या हक्काचं घर मिळू शकेल का मुंबईमध्ये? भाड्याचं घर मिळतं, स्वतःचं हक्काचं घर मिळत नाही. हम्म. रात्री सुखाची झोप कदाचित लागत नसेल, ती लागावी. आणि स्वतःचं हक्काचं घर म्हणजे आपण बिल्डिंग मध्ये एंटर करतो, स्वतःच्या नावाची नेम प्लेट ही असणं खूप गरजेचं असतं. हे तेव्हा मुंबईमध्ये मिळणं मुश्किल नाही म्हणू शकत, कारण त्याला पैसे जास्त मोजावे लागतात. पण आपण असं एक शहर निवडलेलं आहे जे मुंबईमध्ये काही वर्षातच जोडलं जाईल. ऑलरेडी जोडलेलं आहे, पण काही ज्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट येणार आहे, मेट्रो म्हणा किंवा समृद्धी हवे, जेव्हा जोडलं जाईल ना, अजून एक शहराशी जवळ होऊन जाईल. आणि त्या ठिकाणी मुंबईच्या अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला घर मिळत आहे. क्या बात आहे. अर्ध्या किंमतीमध्ये, म्हणजे लोकांना ठाणे पण जाण्याची गरज नाही, घोडबंदरच राहिला, त्याच्यापेक्षाही हाकेच्या अंतरावरती मिळू शकतं. ठाणे माजीवाडा विवेनापासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही येऊ शकता. राहिलं स्वाभिमान, तेच म्हणालो सर, हक्काचं घर. जेव्हा नाव नेमप्लेट स्वतःच्या नावाचा बघतो, त्या व्यक्तीला स्वतःवरती खूप अभिमान वाटतो. त्याला म्हणतात सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान. ते आपलं स्वाभिमान, मेरा अपना घर. क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो, खरोखरच स्वतःला जो आहे ना, स्वतःबद्दलचा स्वाभिमान असायला हवाच. आणि कधी कधी त्याची जी त्याची जर विचार जर करायचं म्हटलं ना, स्वाभिमान या शब्दाचा, तर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती येतो आणि तो व्यक्ती बोलतो की मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं हक्काचं घर घेतलंय ना, त्यावेळेस नक्कीच आपल्याला एक स्वतःबद्दल एक स्वाभिमान निर्माण होतो, एक अभिमान निर्माण होतो. तोच आहे माझ्या मते रिगल स्क्वेअर फीट ग्रुपने जो स्वाभिमान हा शब्द जो निवडलेला आहे, तो त्यासाठीच निवडलेला असावा की स्वतःचं हक्काचं असं घर, स्वतःचं हक्काचं असं घर, आणि तेही परवडेल अशा किमतीमध्ये. शेवटी मुंबईमध्ये मनुष्य हा कसाही जगू शकतो, मग वडापाव खाऊन सुद्धा जगू शकतो, किंवा तिथे त्याला जगण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. बट मुंबईमध्ये निवारा हा खूप महत्वाचा आहे, आणि तोच निवारा देण्याचं जे काम करत आहे स्क्वेअर फीट ग्रुप देण्याचं काम करत आहे. मित्रांनो, स्क्वेअर फीट ग्रुपने 1 BHK आणि 2 BHK प्रशस्त असे लॉन्च केलेले आहे. 1 BHK चा कार्पेट एरिया माझ्या मध्ये आपण
460 असा कार्पेट एरिया येस, अप्रॉक्सिमेट 450 स्क्वेअर फीटच्या आसपास कार्पेट आहेच त्यांचा. आणि 2 BHK चा कार्पेट एरिया सर काय असेल? जवळजवळ हा 620 चा कार्पेट एरिया असणार आहे. 620 स्क्वेअर फीट हा कार्पेट असणार आहे. म्हणजे 620 असा त्यांचा अप्रॉक्सिमेटली कार्पेट एरिया हा 2 BHK चा असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी प्रशस्त असे 1 BHK दिलेले आहे, प्रशस्त असे 2 BHK दिलेले आहेत. या प्रोजेक्ट मध्ये सर्व अमेनिटीज आहेत. ऑलरेडी क्लब हाऊस हँडओव्हर झालेला आहे इथल्या सोसायटीला. त्याच्यामध्ये जिम्नॅशियम आहे, स्विमिंग पूल आहे, त्याच्यानंतर इंडोर गेम्स आहेत, त्यानंतर लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स प्ले एरिया दिलेला आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडणाऱ्या अशा गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझ्या सोसायटीमध्ये क्लब हाऊस असावं, सोसायटीमध्ये स्विमिंग पूल असावा, सोसायटीमध्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया असावं, निवांतपणा असावा, खाली उतरलं तर मला फिरता यावं यासाठी जॉगिंग ट्रॅक असावा, सायकलिंग ट्रॅक असावा. या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो मेरा घर, हॅशटॅग मेरा अपना घर स्क्वेअर फीट ग्रुपने केलेला आहे. रिगल स्क्वेअर या प्रोजेक्टमध्ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की इथे जी किंमत पण देण्यात येत आहे ही तुमच्या खिशाला परवडणारी अशी किंमत असेल. सर, खिशाला परवडणारी तुम्ही मगाशीपासून बोलताय की खिशाला परवडणारी अशी किंमत म्हणजे नेमकं काय, असं काय त्याच्यामध्ये? ओके, तर नेमकं काय माहिती का याच्यामध्ये, प्रत्येक जण किंमत 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 हे म्हणत असतं. आम्ही किमतीवरती तर लक्ष दिलेलंच आहे, जे खिशाला परवडणाऱ्यासारखं असणारच आहे. पण पेमेंट स्कीम ही प्रत्येक क्लायंट प्रमाणे आपण डिझाईन करू देऊ शकतो. फ्लेक्झिबल. क्लायंट म्हणाला माझ्याकडे आज सर थोडेसे पैसे आहेत पण लोन एलिजिबिलिटी जास्त बसते, ठीक आहे, हरकत नाहीये. तुम्हाला घर घ्यायचं आहे, आपल्याकडे जवळजवळ नाही म्हणाला तरी 35 पेक्षा जास्त बँक ऑन बोर्ड आहेत. कोणत्या ना कोणत्या बँकेमधून त्या व्यक्तीला आपण त्याला स्वतःचं हक्काचं घर देऊ शकतो. आमच्याकडे नाही या शब्दाला प्रवेशच नाही. क्लायंट आला असेल, त्याला प्रोजेक्ट आवडणार, आम्हाला हे माहिती आहे. कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं अमेनिटीज हव्यात, त्यांना कुठेही मिळतील पण खिशाला परवडणाऱ्या नाही मिळणार. घर घेऊ शकतात पण मेंटेनन्स नाही परवडत. या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन जर ते मिळेल ते फक्त आणि फक्त रिगल स्क्वेअर या प्रोजेक्टमध्येच, आणि तेही स्वाभिमान या हक्काने ते म्हणू शकतात. क्या बात आहे, बढिया. 28,28,000. क्या बात आहे. आपण प्राइसिंग पण सांगू ना मित्रांनो. 28,28,000 मध्ये तुम्हाला मुंबई सारख्या ठिकाणी काय मिळणार आहे दुसरं, आणि तेही 1 BHK, स्वतःचा हक्काचा असा 1 BHK. खरोखरच हा जर 1 BHK घेतला ना, नक्कीच तुमचा स्वाभिमान जो आहे हा जागृत होणार आहे आणि स्वाभिमानाने तुम्ही सांगाल की माझ्या हक्काचं घर जे आहे ना रिगल स्क्वेअर मध्ये आहे. कुठे आहे? हक्काचं घर रिगल स्क्वेअर मध्ये आहे असं आपण स्वाभिमानाने सांगाल. मित्रांनो, वेळ घालवू नका. लवकरात लवकर आपण खाली दिलेल्या नंबरवरती, जो आमचा नंबर आहे तो तुमचा पाठ झाला पण असेल, 88989138 आणि 41 या नंबरवरती संपर्क करा आणि आपली साईड व्हिजिट आजच बुक करा. आणि साईड व्हिजिट जर केली तर त्या ठिकाणी तुम्हाला माझ्या बरोबर जे व्हिडिओ मध्ये दिसतात ना, मनीष सर यांना हक्काने बोला की सर आम्हाला 28,28,000 मध्येच फ्लॅट द्या. सर थांबा 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 थांबा, आपण क्लायंट्सना बोलवत आहात, त्याला त्यांच्या हक्काचं घर पाहिजे. 28,28,000 प्राइस सांगितलेली आहे, डिस्क्लोज केलेली आहे. पण जर तुमच्याकडून येत असतील, त्यांनाही काहीतरी मिळायला हवं. स्वप्नाचं घर घ्यायचंय, हक्काचं घर घ्यायचंय तुम्हाला. इकडे आल्यानंतर आलोक बगाडे, शुभश्री ग्रुप हे नाव तुम्हाला सांगावं लागेल, तर स्पेशल डिस्काउंटही मिळणार, ते पण हक्काने देणार. नक्कीच. जर आपण शुभश्री ग्रुप या आपल्या चॅनलवरती आमचा व्हिडिओ पाहिला, असं जर तुम्ही जर मनीष सरांना सांगितलं तर मनीष सर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे डिस्काउंट देतील नक्कीच. म्हणून आपण रिगल स्क्वेअर या प्रोजेक्टला भेट द्या, त्या ठिकाणी आपलं हक्काचं घर बुक करा आणि स्वाभिमानाने बोला की मेरा अपना घर, हॅशटॅग मेरा अपना घर. मनीष सर, आपण आमच्या शुभश्री ग्रुप या चॅनल वरती आले त्याच्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. आभार.
पुन्हा भेटूया आपल्या प्रोजेक्टच्या व्हिडिओ काढण्यासाठी. नक्की सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू सो मच.